येता येता का बच्चू भाऊंचा प्रचार तुम्ही करिता का? बच्चू भाऊंना अनमोल ओटाने विजयी देता का? विजयी देता का? विजयी तुम्ही बच्चू भाऊंना करिता का? त्यांच्या श्रमाचा प्रतिफल ते त्यांना देता का? आमदार बच्चू कडू यांच्या प्रचारासाठी दिव्यांग, लहान मुलं, म्हातारे, युवक हे एकीकडे प्रचार करत असताना महिलांनी मात्र बच्चू भाऊंच्या प्रचाराची आघाडी घेतली आहे। गावागावात आणि घराघरात बच्चू भाऊंच्या कामांची माहिती पोहोचवण्यासाठी काही महिला प्रचारात लागल्या आहेत। माझ्यासोबत अचलपूर नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्ष आहेत। खरं तर त्या प्रचारासाठी का निघाल्या ते आपण जाणून घेऊ। अचलपूर परतवाडा नगरपालिकाच नाही तर संपूर्ण मतदारसंघात बच्चू भाऊचे काम इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की कोणाला सांगायची त्याची गरजच नाही। अचलपूर परतवाड्यात गेल्या मागच्या 5 वर्षात 6,700 कोटी रुपयाचे निधी इथं आणला, कामं केली। त्याबरोबर परतवाड्यात 400 कोटीची कामं, रोडची कामं भाऊच्या माध्यमातून करण्यात आली। भाऊ हे सगळ्यांचे लाडके भाऊ आहे। हे स्कीमच्या माध्यमातून नाही तर कामाच्या माध्यमातून आणि महिलांना सशक्त कसं बनायचं, महिलांच्या पाठीशी कसं उभं राहायचं याच्या माध्यमातूनही भाऊ सर्वांचे लाडके भाऊ झालेले आहेत। त्याचबरोबर दिव्यांगासाठी मंत्रालय हे अख्ख्या भारतातलं एकमेव मंत्रालय भाऊच्या माध्यमातून या ठिकाणी आलेलं आहे। जी मुलं ज्यांना आई वडील नाहीये, ज्यांना कुठली हे नाहीये, कुठे पडले सापडले अशा मुलांसाठी नोकरीत 1% आरक्षण ही भाऊच्या माध्यमातून करून देण्यात आलेलं आहे। ही सर्व कामं पाहून बच्चू भाऊच हे नक्की यावेळेचे विजयी आहेच, विजयी झालेच असं। अचलपूर तालुकाच नव्हे तर चांदूर बाजार, अचलपूर या दोन्ही तालुक्यात स्टेला मॅडम बच्चू भाऊंच्या प्रचारासाठी निघालेल्या आहेत। आज त्यांनी शिदुरी आणली नाही, मात्र ग्रामीण भागात फिरत असताना त्या सर्व महिला शिदुरी सोबत घेऊन बच्चू भाऊंचा प्रचार करत आहे। काय सांगा स्टेला मॅडम? बच्चू भाऊ कडू यांचा सर्वांना माहिती आहे त्यांचा इतिहास काय आहे आणि आम्ही आज सर्व महिला शक्तींनी एक सिंहाचा वाटा भाऊला निवडून आणण्यासाठी आम्ही स्वतः परिश्रम घेत आहे। कारण तो मनुष्य संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करत आहे आणि ज्यावेळेस आम्ही प्रचाराला निघालो, लहान असो, मोठे असो, छोटे असो, ही लढाई विकासासाठी आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी बच्चू भाऊ कडूच पाहिजे असा नारा आणि असे बऱ्याचशा लोकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। बच्चू कडूला आपण आज अनेक लोक आपल्या मनामध्ये आपल्या शब्दाच्या मन व्यक्त करत आहे की आम्ही जरी देव बघितला नसेल परंतु देवाच्या रूपामध्ये, मसीहाच्या रूपामध्ये बच्चू भाऊला मानत आहे। आणि खरोखर बच्चू भाऊ जरी आम्ही देव बघत नसेल परंतु मध्यस्थीच्या रूपामध्ये आम्ही खरंच त्या भाऊला एक देवाच्या रूपामध्ये बघत आहे। कारण तो अपंगाचा दाता आहे, तो रक्तदानचा दाता आहे, तो शेतकऱ्याचा कैवारी आहे आणि असाच मनुष्य या महाराष्ट्राला आमच्या अचलपूर मतदारसंघामध्ये पाहिजे जे विकासाच्या तत्वावर चालत असेल। आणि खरोखर आम्हाला सुद्धा असं वाटते की त्यांच्यासोबत आम्ही काहीतरी त्यांच्या पावलावर पाऊल टाकून चढावा आणि या अचलपूर मतदारसंघाचा विकास व्हावा, गोरगरिबाचा दाता त्याने बनावा आणि गोरगरिबासाठी हाच एकमेव असा मनुष्य आहे जो सर्वांसाठी ना जात ना पात ना धर्म बघतो परंतु सर्वांना घेऊन चालतो। कुणी त्याला बापाची उपमा दिली, कुणी त्याला आपल्या भावाची उपमा दिली, परंतु आज आम्ही एकच म्हणतो की तो सर्वांचा कैवारी आहे। ग्रामीण भागात काम करणाऱ्या कार्यकर्त्या आहेत, पहाडच्या पदाधिकारी आहेत, आज प्रचारासाठी निघाल्या। नेमकं त्यांची ही प्रचार फेरी कशासाठी आहे ते जाणून घेऊ। आम्ही नुकतेच आता ग्रामीण भागातील पूर्ण प्रचार संपलेला आहे। आता इथे शहरी भागात आज आलेलो आहे। ग्रामीण भागामध्ये आम्ही प्रत्येकाच्या घरामध्ये गेलो होतो। सगळ्यांचं असं म्हणणं आहे की ताई तुम्ही आमच्यापर्यंत येऊ नका, बच्चू भाऊ हे प्रत्येक घराघरात मनामनात पोहोचलेले आहे। प्रत्येकाने बच्चू भाऊचं काम केलेलं आहे। बच्चू भाऊ त्यांना स्वतःच्या मुलासारखं आणि घरातला एक कॅन्डिडेट वाटतो, त्यामुळे सगळ्यांचं म्हणणं पडलं ताई तुम्ही ग्रामीण भागात येऊ नका। बच्चू भाऊचा सर्वत्र सगळ्यांचं बच्चू भाऊच्या कामाचा परिचय आहेच आणि तसंच आता आम्ही शहरी भागात फिरत आहे। शहरामध्येही विकास कामं भरपूर झालेले आहे, आरोग्य असन, शिक्षण असन, सगळीकडे भाऊचं लक्ष आहे। रस्ते आणि भाऊच्या कार्याला सलाम सगळ्यांना माहीतच आहे। असा विकास पुरुष होणारही नाही आणि हा आपल्याला अचलपूर तालुक्याला लाभला हे आपलं खरोखर भाग्य। यासाठी मी सर्वांना निवेदन करतो। जय प्रहार।
दिव्यांगासाठी दिव्यांग मंत्रालय उपलब्ध करून देणारा एकमेव आमदार म्हणजे बच्चू भाऊ आणि गरिबांसाठी झटणारा एक आमदार म्हणजे बच्चू भाऊ आणि सर्वसामान्यासाठी झटणारा नेता म्हणजे बच्चू भाऊलाच आपण सर्वांनी निवडून द्यायला पाहिजे असं मला वाटतं. तळागाळातील लोक जे प्रत्यक्ष भाऊला भेटून आपल्या समस्या बोलू शकतात असा कोणताच नेता नाही की जो म्हणजे एकदम समोरासमोर येऊन आपले प्रॉब्लेम सांगू शकतो. पण बच्चू भाऊ असे व्यक्ती आहे की सर्वसामान्य माणूस सुद्धा आपले कोणतीही समस्या असेल ते बच्चू भाऊ पर्यंत पोहोचू शकतात आणि ते सोडवण्याचा पण पूर्ण प्रयत्न करतात. म्हणून मला वाटते की सर्वांनी बच्चू भाऊलाच वोट द्यावं आणि आपल्या देशाचा विकासाला मदत व्हावी असंच मला वाटतं. मी खरंच बच्चू भाऊंचे आभार मानते की त्यांनी आम्हाला ही सुवर्ण संधी दिली की घरोघरी जाऊन त्यांचा जयघोष करावा, त्यांचं नाव उंचवावं आणि खरंच त्या लायकीचे ते भाऊ आहेत की त्यांना ती उपमा मिळालीच पाहिजे. आणि त्यासाठी आम्ही ज्यावेळेस प्रचार करीत होतो त्यावेळेस त्यांनी असंच मला ते 2 शब्द त्यांचं जे विकास पाहून आठवलेले आहे. स्टेला मॅडम सोबत आम्ही फिरत आहोत, घरोघरी जाऊन त्यांचा प्रचार आम्ही करीत आहोत आणि त्यामध्ये आम्हाला ते शब्द आठवले आणि त्यावेळेस मी ते एक गीत त्यांनी त्यांच्यासाठी गायलेलं आहे. येता येता का बच्चू भाऊंचा प्रचार तुम्ही करिता का, बच्चू भाऊना अनमोल ओटाने विजयी देता का, विजयी देता का, विजयी तुम्ही बच्चू भाऊना करिता का, त्यांच्या श्रमाचा प्रतिफल ते त्यांना देता का. त्यांच्यापर्यंत जाऊ शकता. माझं घर हे 5 जणांनी पाहिलेलं आहे आणि मला ते ओळखायचे आहे, तर तुम्ही घरी पण येऊन तुम्ही हे करू शकता. म्हणजे असं काही नाही का इलेक्शन आहे म्हणूनच तुमच्या समस्या घ्यायच्या बा आणि त्या सॉल्व्ह करायच्या असं नाही. आपण नेहमीसाठीच तुमच्यासाठी हे आहे. पण भाऊचं काम इतकं हे आहे की तुमचं कोणाच्या आज 5-5 लाखाचं ऑपरेशन राहते. एक ते ऑपरेशन आपण साधारण व्यक्ती आपण करूच शकत नाही. ते ऑपरेशन भाऊनं करून आणले. जवळपास 1 लाख ऑपरेशन भाऊनं केले. आणि दिव्यांग बऱ्याच जणांच्या घरी अपंग व्यक्ती आहे, कोणाचे हात गेले, पाय गेले, कोणाला दिसत नाही, अशा व्यक्तींनाही ते भाऊनी मंत्रालय उभं केलं. त्या मंत्रालयाच्या माध्यमातून बरीचशी मदत तुमच्यापर्यंत पोहोचते. आणि अजून कुठल्या तुमच्या समस्या असतील त्या सगळ्या तुम्ही या ताईंना सांगा, त्या ताई सांगतील आणि आम्ही त्या सॉल्व्ह करू. आणि भाऊ म्हणजे असं हे नाही आहे का भाऊ म्हणजे हे प्रत्येकाच्या मनात हे आहे. आणि तुम्ही जर आमच्यापर्यंत नाही असं तुम्ही डायरेक्ट भाऊना भेटायला जाऊ शकता. आपलं प्रहार ऑफिस आहे असं म्हणणार नाही तुम्हाला भाऊ का बा तुम्हाला भेटायसाठी कोणता कार्यकर्ता असला त्याच्याकडे जा मग भाऊंना भेटा असं नाहीये. तुम्ही डायरेक्ट त्यांना भेटू शकता. असा आमदार कुठंही नाहीये भेटणारे. ते दिव्यांगाचं मंत्रालय उभं केलं. अख्ख्या भारतात एकच मंत्रालय आहे ते अख्ख्या महाराष्ट्रात उभं केलं. हे फार मोठी आहे. असा मोठा व्यक्ती आपल्या मतदारसंघात लाभला आहे. त्याचा फायदा घ्या. तुमची कामं करून घ्यायची असेल तर फक्त आणि फक्त भाऊ. आणि तुमच्या काय समस्या असेल ते सांगा.